ओम सर्वशक्ती मय्ये नमः. सर्वशक्तिरूप देवीची ही कथा सांगत असताना मला अतिशय आनंद होत आहे. एक वेगळ्या विश्वामध्ये आणि वेगळ्या जगामध्ये आपण आता प्रवेश करणार आहोत. ही कथा आहे शक्तिस्थानांची. ही कथा आहे सतीच्या पावित्र्याची. मंडळीनो, एक वेगळी अनुभूती, एक वेगळा प्रवास तुम्हा आम्हा सर्वांसाठी. ही कथा आहे शांभवीची, असं जे मी म्हणलं त्यातूनच सांगतो की सतीच्या पावित्र्याची, सतीच्या शक्तीतून निर्माण झालेल्या संजीवन स्थानांची. तसं पाहिलं तर शंकर हे मानवी पातळीवरचं अस्तित्व नाही. अशा सदाशिवाला पृथ्वीवरच्या प्रजापती दक्षाच्या कन्येनं म्हणजेच सतीनं लग्नामध्ये बांधणं, लग्नबंधन स्वीकारणं आणि शिवानेही तिला स्वीकारणं आणि शिवानं तिच्यावर प्राणापेक्षा जास्त प्रेम करणं, तिला जपणं, ही कथा मुळात अत्यंत अद्भुत आहे. शिवाच्या प्राणापेक्षा प्रिय सतीला पित्याच्या यज्ञात पतीचा अपमान सहन झाला नाही आणि तिनं स्वतःचं शरीर योगमायेमध्ये जाळलं. पण ती अंततः आतमध्ये तशीच जळत जिवंत होती. शिव तिचं शरीर घेऊन ब्रह्मांडात आकांताने फिरत होते. सर्व ब्रह्मांडात कोलाहल माजला आणि असं असताना नारायणानं आपल्या सुदर्शनानं शिवाला त्या दुःखातून मोकळं करण्यासाठी सतीदेहाचे 51 तुकडे केले आणि ह्या ब्रह्मांडातून फिरणाऱ्या आवेगातून ते सारे तुकडे जंबूद्वीपात पसरले आणि ते तुकडे जेथे जेथे पडले ते स्थान आदिमाया आदिशक्तीने जिवंत केलं. अनेक सिद्ध महंत या ज्ञानी पुराण कथेच्या एक रूपक म्हणून पाहता ही 51 शक्तिपीठ म्हणजेच 16 स्वर आणि 35 व्यंजनांचा संयोग आहे. शुद्ध शक्ती स्वरूप 16 स्वर आणि 35 व्यंजन शिवरूप आहेत. स्वरांशिवाय व्यंजने उच्चारता येत नाहीत, तसेच शक्तीशिवाय शिवाला अर्थ नाही. शिवशक्तीचं हे अनोखं मिलन आहे. श्री भगवती कल्याणकारी चैतन्य शक्ती मर्त्य मानवाला सहज सुलभतेने प्राप्त व्हावी म्हणूनच ती भारतवर्षात विखुरलेली पाहायला मिळते. श्री विष्णूचा संकल्प आणि शिवाचे सहाय्य यातूनच 51 शक्तिपीठांची निर्मिती झाली. चितशक्ती, मातृशक्ती, ईश्वरी शक्ती, या ईश्वरी शक्तीची ही जिवंत स्थानं आहेत. संवेदशील भक्तीने साध्य होणारी, प्रेमामुळं बंधनात येणारी, भक्तांवर प्रसन्न होणारी ही 51 शक्तिपीठांची सैर आहे आणि ती सैर घडवणार आहे शांभवी.